पाहत आहात परिवर्तन न्यूज 24 तास। भोसर येथे आरोग्य, स्वच्छता व शिक्षणासाठी लोकहिताचे उपक्रम, आमदार बाबाजी काळेंकडून कार्याचे कौतुक। सदर बातमी अशी की गावाचा विकास म्हणजे केवळ रस्ते, इमारती नव्हे, तर त्या गावातील माणसांचे सुरक्षित, स्वच्छ आणि सन्मानपूर्वक जगणे होय। या भावनेतून दिनांक 5 जानेवारी 2026 रोजी भोसर गावात आरोग्य, स्वच्छता आणि शिक्षण या समाजाच्या मूलभूत गरजांवर केंद्रित समाजहिताचे आणि लोकाभिमुख उपक्रम राबवण्यात आले। पिंपळगाव मरकळ जिल्हा परिषद गटाचे इच्छुक उमेदवार व खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माननीय ॲड. विजयभाऊ शिंदे पाटील यांच्या संकल्पनेतून आणि समर्थ फाउंडेशनच्या माध्यमातून या उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात आली। गावकऱ्यांच्या गरजा समजून घेत त्यावर प्रत्यक्ष उपाययोजना करणारा हा उपक्रम असल्याने भोसेसह पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून समाधान व्यक्त केले। समाजाच्या आरोग्य सुरक्षेला केंद्रस्थानी ठेवत ऑटोजन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या CSR फंडातून आणि माननीय अमरभाऊ शिंदे यांच्या सहकार्याने भोसे व परिसरासाठी अत्याधुनिक मोफत रुग्णवाहिका सेवेचे लोकार्पण करण्यात जातो, तोंडाला बांधतो आणि रस्त्यावरती कचरा कधी कधी फेकून देतो। ही वस्तुस्थिती आहे। हा कुठं टाकायचा, याच्यावर काय करता येईल का? मी म्हटलं तात्काळ मी आमचे बंधू अमरभाऊ शिंदेशी बोललो, म्हटलं बाबा अशा प्रकारचा प्रश्न मोठा गंभीर आहे, लोकांची मागणी आहे, निवडणुकीतील मतांचं राजकारण होईल, पण याच्या पलीकडे जाऊन आज शाश्वतपणे तुम्ही आमच्यासाठी काय करू शकता? मग काही इंडस्ट्रीमध्ये आमच्या अमरभाऊंचे संबंध आहेत, काही कंपनीशी आम्ही ऑटोजन कंपनीच्या साहेबांशी बोललो, म्हटलं साहेब असा गंभीर प्रश्न आहे की लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचा आहे, याच्यामध्ये काय करता येईल? ते म्हटले कचऱ्याचा तर प्रश्न आपण सोडूच, या परिसरामध्ये होणारे ऍक्सिडेंट, या पूर्व भागामध्ये सर्वसामान्य माणसाला जर वाटलं हॉस्पिटलला उद्या जायचं, या पूर्व भागातल्या एखादी डिलिव्हरी करणाऱ्या महिलाला, एखादी पोटोशी असलेल्या महिलाला वाटतं तात्काळ रात्री अपरात्री हॉस्पिटलमध्ये न्यायचं, तर एका बाजूला ॲम्ब्युलन्सचा बाजार त्या ठिकाणी होतोय आणि मोफतपणानं सेवा देण्याचं काम आपल्याला शासनाच्या पलीकडे जाऊन समर्थ फाउंडेशनच्या वतीने करता येईल। म्हणून ऑटोजनचे खरं तर दोन्ही अधिकाऱ्यांना मी धन्यवाद देईल, श्री की सुब्रो साहेब आणि योगेश पारिक साहेब, धन्यवाद अशासाठी देईल, आम्ही मागितली कचरा गाडी, तर ते म्हणले कचऱ्याच्या बरोबर माणसाचं आरोग्य महत्वाचं आहे, तुम्ही एक ॲम्ब्युलन्स देखील तुम्हाला समर्थ फाउंडेशनला देतो। आणि अशी माणसं का देतो पाटील साहेब? ते म्हणले तुम्ही राजकीय नेते आहात, तुम्हाला जिल्हा परिषद निवडणूक लढवायची म्हणून मी तुम्हाला देत नाही। म्हणले मी तुमचं पे चेक केलं 2022 साली, जेव्हा समर्थ फाउंडेशननं चाकणच्या परिसरामध्ये 50,000 2 लाख लोकांना अन्नदान त्या ठिकाणी केलं, या तालुक्यातल्या हजारो कुटुंबांना किराणा किट दिलं, तुमच्या पेजवरचं हे काम आम्ही बघितलं। जेव्हा लोक घरामध्ये होते तेव्हा तुम्ही रस्त्यावरती होता, तुम्ही बघितलं नाही की हा भैया माझा उद्या मतदार आहे का नाही, तुम्ही बघितलं हा सर्वसामान्य माणूस मतदार आहे का नाही, तुम्ही मतदाराच्या पलीकडे जाऊन त्या ठिकाणी काम करताय। तुमच्या समर्थ फाउंडेशनचं सगळं पेज मी फेसबुकवरती त्या ठिकाणी चेक केलं, तुमचं काम राजकारणाच्या पलीकडे जाऊन सामाजिक भूमिकेचं आहे, आम्ही तुम्हाला मदत करतोय। कदाचित लोकांचे संबंध आहेत, निवडणुकांसाठी फायदा करून द्यायचा, आणि बघा आता यांची लोकप्रियता कशी वाढवतीये। अरे निवडणुका आज आहेत, पण गेल्या 10, 15, 20 वर्षापासून या तालुक्याच्या राजकीय सामाजिक जीवनामध्ये मी काम करतोय, आणि मी आजही माझ्यावरती आमदार